नमस्कार युट्यूब फॅमिली. तर तुम्ही म्हणता चल शुभम भाऊ पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून कुठे चाललाय. तर भावांनो काय आहे माहित आहे का, तुमचा भाऊ नुसता फिटनेस इन्फ्लुएन्सर नसून तो एक प्रोफेशनल ऍडव्होकेट पण आहे. तर भावांनो चला मी तुम्हाला माझं कोर्ट दाखवतो. तर आपण निघलोय आता कोर्टाकडे. काय बरोबर पद्मावती तळ्याच्या समोरच्या बाजूला जिल्हा व सत्र न्यायालय म्हणजेच पंढरपूर कोर्ट आहे भावांनो. मित्रांनो पंढरपूर कोर्टामध्ये माझं भरपूर कामकाज चालू असतं. वकील आहे म्हणल्यावर आपलं काम वगैरे बरेच असतं. त्यामुळे का नाही मला कोर्टाच्या आत मोबाईल वगैरे युज करता येत नाही. तरी पण मी तुम्हाला आपल्या कोर्टाचा परिसर तुम्हाला सगळा दाखवतोय. हा पोर्च आहे, ग्राउंड आहे मोठा आणि ही रूम नंबर 47 आहे जिथं आम्ही सगळे वकील का नाही आमचं काम करत असतो. तर भावांनो दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणून मी घरी गेलो जेवायला. जेवण वगैरे केलं आणि जे आपलं काही थोडं कामकाज राहिलं होतं कोर्टातलं ते कम्प्लीट करायला परत कोर्टात आलो. कोर्टातलं सगळं कामकाज एक 5:30-6 वाजूस तर कम्प्लीट केलं. तर घरी पोहोचल्यावर का नाही माझा बारका भाऊ काय म्हणला, चल म्हणला दादा आपण दूध आणायला जाऊया. मग ह्याला घेतलं आणि मी दूध आणायला गेलो. मित्रांनो ही जी गोठा आहे सगळा हा विठ्ठल रुक्मिणी समितीचा आहे. इथं शुद्ध आणि ताजं गाईचं दूध मिळतं. तर मित्रांनो मी प्रत्येक वेळेस जेव्हा येतो का नाही तेव्हा इथल्या गायींना वासरांना काय ना काय चारायला काय ना काय घेऊन येत असतो. तर माझ्या लक्षात राहिलं नाही, माझ्या कामकाज गडबडीत लक्षात राहिलं नाही, त्यामुळं ह्या वेळेस मी काय आणलं नाही. तर मित्रांनो दूध वगैरे घेऊन मी आता घरी निघतोय. मित्रांनो घरी पोहोचलो तर थोड्या वेळात माझी दीदी काय म्हणली की भैया म्हणली चल आपण का नाही डीमार्टला जाऊ थोडी खरेदी वगैरे करू. चालतंय म्हणलं. तिला घेऊन मित्रांनो मी डीमार्टला गेलो. मित्रांनो आमच्या पंढरपुरातले एक डीमार्ट आहे का नाही एकदम जबरदस्त प्लेस आहे बरं का. खरेदी वगैरे एकदम चांगली असतील, स्वस्तातले असतील. डीमार्ट बघा एकदम जबरदस्त क्वालिटीचा आहे. दीदी तोपर्यंत पुढे गेलती. काय हे असं डीमार्ट आहे बघा. ती मला म्हणली होती की 1-2 हजाराची खरेदी करणार. पण मित्रांनो 1-2 हजार म्हणता का नाही कवा तिने 10 हजाराची खरेदी केली कळलंच नाही. आमची खरेदी वगैरे सगळी झाली. अशी डेअरी मिल्क वगैरे तिने घेतली होती. खरेदी वगैरे कम्प्लीट केली आणि मित्रांनो ती म्हणली की आईस्क्रीम पण खाऊया. मग काय मित्रांनो मी पण ताव मारला जबरदस्त आईस्क्रीम वर आणि घरी जात होतो तोपर्यंत तिला चायनीजचा गाडा दिसला. भूक लागली होती तिला. मग काय मित्रांनो तिथनं का नाही आम्ही पार्सल घेतलं चायनीजचं. आता चाललोय घरी. तर मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओत.